बरं सावलीताई, मी निघू आता बाबुलवाडीला. तुम्ही इथेच थांबताय ना? नाही, मी पण येते. येते म्हणजे? अहो, तुम्ही आज जो साहेबांना एवढी मोठी चांगली बातमी सांगितलीत ना, म्हणजे त्याने ऐकून घेतलं ना? काय म्हणाले साहेब? ते घरी नाही आहेत. मी राजकुमार सरांना भेटले. बहुतेक सारंग सरांचा राग अजून निवळलेला नाही. राग? अहो, कसला राग? अहो, तुम्ही तर एवढी मोठी चांगली बातमी ते बाप होणारे सांगायला गेलो होतात ना. अहो, ही बातमी ऐकल्यावर कुठला बाबा असा रागून बसेल? माहित नाही. बहुतेक नशिबात अजून थोडी परीक्षा लिहिली असेल. पण मी ते रिपोर्ट्स राजकुमार सरांना दिले. मला राजकुमार सरांनी शब्द दिलाय की ते सगळं नीट समजावून सांगतील सारंग सरांना. आता बघूयात उद्या सारंग सर बाबुळवाडीला मला घ्यायला येतात की नाही. पण म्हणजे तुम्ही साहेबांना भेटलाच नाही? शक्यच झालं नाही. ते घरी नव्हतेच. आपण जाऊयात का? मला अस्वस्थ वाटतंय. मला विठुरायाच्या पायथ्याशी शांत बसायचंय. बरं, ठीक आहे. काही काळजी करू नका, सगळं ठीक होईल. विठुराया सगळं ठीक करेल. बसा. भैरवी, काय झालंय राजकुमार? तू मला अरे असं इथं अर्जंट का बोलून घेतलं? कोणी बघितलं काय संशय येईल ना? कसला संशय? हे बघ, तिने माझ्या हातात काय टिकवलंय. काय? व्हॉट? हे हे कसं शक्य आहे? तो तो जगन्नाथ तर बोलला होता ना की हिच्या नशिबात मातृत्वाचं सुख नाही, काहीतरी म्हणाला होता ना जगन्नाथ. मग हे कसं पॉसिबल आहे? डोक्यावर पडलीस का तू? काय म्हणालास? तूच आमच्या घरी घसा फोडून सांगत होतीस ना, संतती विरह म्हणजे काय? तर मूल आईपासून दूर जाणे किंवा जन्मल्यानंतर दगावणे, याला म्हणतात ना संतती विरह. ती बाळाला जन्म देणारच होती आणि ते काही घेणं देणं नाहीये. हे बाळ आहे ना, हे मूल आहे ना, ते माझ्या सर्वनाशाचं कारण ठरणार आहे. कळते का तुला? खरंच? अरे मग हे भविष्य वगैरे बघण्यात वेळ कसला घालवतोय? ही फाईल आताच्या आता फाडून टाक आणि हे कोणालाच कळता कामा नाही. गायब करून टाक सावलीला कायमची. ये फाटले. काय झालं? तो सारंग आणि सावली एकमेकांच्या समोर आले आणि सावलीने तोंड उचकटलं तर सगळं सत्य समोर येईल ना. मग विचार कसला करतोयस? संपवून टाक सावलीला. आमचा भाऊ प्रेमात आहे तिच्या, अखंड बुडालेला आहे. ती जर गायब झाली ना या भूतलावर ना, तर आकाश पाताळ एक करेल तिला शोधण्यासाठी. असं नाही करता येणार. त्यांचं बेस आहे ना, मूळ आहे ना, ते नष्ट व्हायला पाहिजे. म्हणजे नक्की काय करणार आहेस तू? दोघांनी एकमेकांचा तिरस्कार केला पाहिजे. सारंगच्या समोर जर सावलीचं नाव जरी काढलं ना, तरी त्याची तळपायाची आग मस्तकात जायला हवी. असं जेव्हा होईल ना, तेव्हा त्यांच्यातला जो प्रेमाचा धागा आहे तो कायमचा तुटेल. आणि तो का एकदा तुटला ना, तिला अशी गायब करीन. भैरवी, मला आईने रूपम कॉस्मेटिक्स मधनं का काढून टाकलेलं माहितीये का तुला? हे तू काहीतरी लफडी केली होतीस ना, मुलगी वगैरे. ते पोरीचं सोड. ते मी डुप्लिकेट सह्या करू शकतो बेमालूम. ठीक आहे, पण मग त्याचा इथे काय संबंध? संबंध नाही कसा. माझ्यात ना इनबिल्ट एक ना स्किल आहे. मी डुप्लिकेट सह्या खूप छान करू शकतो. आणि तशा करून मी रूपम कॉस्मेटिक्समध्ये खूप माया जमा केली होती. ते ना इनबिल्ट स्किल आहे माझं. त्या स्किलचा उपयोग करून मी डायव्होर्स पेपरवर सावलीच्या सह्या करणार. एकदा का सारंगला पटलं की ती सही सावलीने केली आहे, की सावली
सारंगच्या आयुष्यात ना कायमची निघून जाईल, कायमची. वा, मस्त, चांगला प्लॅन केलायस. आज मला पुन्हा तोच जुना तडफदार राजकुमार बघून ना बरं वाटलं. Keep it up. बरं वाटलं. असं काहीतरी प्लॅनिंग करत जा ना मग. त्या म्हाताऱ्याला कुठून तरी पकडून आणलं. बाय द वे, तुझ्या एन्करेजमेंटची मला गरज नाही आहे. हा खेळ माझा आहे आणि तो खेळ मी संपवणार आहे. द्या फाईल द्या. ऑल द बेस्ट. फोन उचलत नाहीये. दादाचा फोन आला होता मला. तो म्हणाला की सावली इथे आली होती, त्याला भेटून गेलीये. काय? सावली घरी येऊन गेली? अरे पण मग ती आत का नाही आली घरात? आणि आपल्याला कोणाला हाकही नाही मारली तिने? इगो, अहंकार, ती नाही येणार परत या घरात. जाताना वर तोंड करून सांगून गेली ना. याच दारात उभी राहिली होती, म्हणाली या घराचा उंबरठा मी परत ओलांडणार नाही. हो ना? नाही येणार ती. हे बघ, मला वाटतं सावलीचा राग शांत झाला ना की ती येईल घरामध्ये. शेवटी तिचंच घर आहे ना. दादा, काय झालं? सावली भेटली ना तुला? काय बोलली ती? ऐक ना, मी तिला खूप समजवण्याचा प्रयत्न केला, पण ती समजून घ्यायलाच तयार नाही. रागामध्ये एवढा कडेलोट झालाय तिचा की एवढा टोकाचा निर्णय घेतला तिने. माझं काही ऐकूनच घ्यायला तयार नाहीये ती. काय टोकाचा निर्णय काय घेतलाय? काय बोलली ती? 5 तास तिला समजवत होतो की बाई जरा माझं ऐकून घे. सारंग आत्ता बाहेर गेलाय, तो आल्यानंतर तुम्ही बोला ना. हा बाबा, म्हणजे बसून एकमेकांच्या समोर बसून प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन मिळतच ना आपल्याला. ती ऐकून घ्यायलाच तयार नाही रे. तुला फोन करतो तो तुझा फोन लागेना, नेटवर्कच्या बाहेर असशील. मग ती वैतागली आणि मला म्हणाली ही फाईल तुम्ही ठेवा आणि निघून गेली. फाईल? कसली फाईल आहे? हे बघ सारंग, यातलं वाचून मला सुद्धा धक्का बसलाय. माझा विश्वास बसत नाही तिने हे जे काही लिहिले त्यात. तू बघ. काय आता? हे शक्य नाही आहे दादा. नाही हे नाही होऊ शकत असं. काय आहे काय त्या पेपर्स मध्ये? हा, सावलीने डायव्होर्स मागितलाय सारंग. काय? एक सेकंड दाखव मी. ती म्हणाली माझी चूक नसताना या घरात माझा अपमान झाला. जिथे माझा नवराच माझ्या अंगावर हात उचलतोय त्या घरात मला राहण्यात इंटरेस्ट नाही. त्याच्या आईने माझा अपमान केला तरी तो माझ्या बाजूनी खंबीरपणे उभा राहिला नाही. अशा माणसाबरोबर तिला संसार करायचा नाहीये सारा. जो माणूस स्वतःचे निर्णय स्वतः घेऊ शकत नाही, आईच्या पदराखाली कायमचा राहतो, अशा माणसाबरोबर कुठलाही संबंध तिला ठेवायचा नाही.